कर्जत जामखेडमध्ये जय पवार विरुद्ध रोहित पवार असा सामना रंगणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। यावरती भाजपचे आमदार राम शिंदे यांनी मीच कर्जत जामखेडमधून महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार अशा एका वाक्यातच ही सगळी राजकीय चर्चा संपवली। माझी उमेदवारी यापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 वेळा जाहीर केलेली आहे। मीच इथला उमेदवार असेन असं राम शिंदे म्हणाले। आणि मी सहज भेट देत आलो सगळ्यांना, भेटायला दोन्ही दर्शन केलं। राजकीय काही नाही साहेब, नाही राजकीय काही नाही, सहज सगळ्यांना भेटायचं। परत असे दौरे वारंवार होत जातील। मी नंतर जर लोकांनी बोलवलं तर येऊन त्यांना नक्कीच भेटेन। मी जे काही महायुतीच्या नेत्यांवर बोललो ते बऱ्याच लोकांच्या पोटात दुखलेलं दिसतंय आणि सगळ्यांनी आता ठरवलेलं दिसतंय मला अडचणीत आणायचं। म्हणून भाजपचे नेतेसुद्धा आजच कर्जतमध्ये आहेत आणि अजितदादांचे जे नवीन चिरंजीव आहेत, युवा नेते आहेत जय, ते सुद्धा इथं आता प्रचाराला आलेले आहेत। त्यामुळे मोठी ताकद माझ्याविरोधात लावली जाईल। पण शेवटी स्वाभिमानी जनता, कार्यकर्ते आणि निष्ठावंत पदाधिकारी हेच खरी माझी ताकद आहे। किती त्यांनी प्रयत्न केला तरी इथून मला कुणीही हरवू शकत नाही, कारण या जनतेने, कर्जत जामखेड जनतेने मला लढायला शिकवलं। ही निवडणूक मी पक्षाचा आज्ञाधारक आणि आदेश मानणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे ते पक्षाने आदेश ऑलरेडी दिलेले आहेत। आता पुन्हा एकदा मी विचारणा केली आहे, त्यामुळं या निवडणुकीमध्ये मला उतरवायचं भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे आणि त्यासाठी आपण बघितलं असेल आता काय प्रतिसाद आहे। असा विधान परिषदेच्या आमदारांना मिळालेला हा प्रतिसाद नसतो, त्यामुळे आता मला निवडणूक लढायला 2 वेळेस संकेत दिलेले आहेत। त्यामुळे मी निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे।